नमस्ते मित्रांनो, आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आजच्या भागामध्ये आपण पाहतो दत्तू हुआपा बोलत असतात की गावामध्ये असा माणूस आहे की तो मामांबद्दल वाईट बोलत असतो आणि सर्वांना तसेच सांगत असतो. मामा त्यांना विचारतात, अरे काय बोलत आहे तिकडे आणि काय बडबडत आहे, मला बी सांगा काय आहे ते, म्हणजे कळू दे. मग ते सांगू लागतात, मामा एक जण आहे गावामध्ये, ते तुमच्याबद्दल नुसता वाईटच सांगत असतो सगळ्यासने. मामा म्हणतात, अरे राहू दे की मग, त्याला जे सांगायचं आहे ते सांगू दे. कसा आहे, त्यांना बाळूमामा कोण आहे अजून माहीत नाही म्हणून ते करत असत तसे. एक वेळ त्यासनी समजल तेव्हा कशाला बोलतील ते. आता आपण ह्या गावामध्ये नवीन आहे म्हटल्यावर त्यांना माहीत नसेल. जेव्हा समजल तेव्हा ते गप बसतील. त्या लोकांनी वाटत असेल की मामा नुसता मेंढरं घेऊन फिरतात, त्यातनी चारा वगैरे चारतात, पण नेमकं मामा कोण आहेत हे त्यासनी ठाव नाही. जेव्हा समजल तेव्हा ते नाही बोलतील तसे. हो आपा बोलू लागतो, मामा पण तो अति करतोय लई आणि जास्तीचं बोलतोय, असं नाही चालत. आणि सर्वांना सांगत सुटलं या की मामा कोण आहेत काय आहेत, ते काय देव नाहीत, तुम्ही कशाला जाता तिकडे, असे तो सर्वांनी सांगत आहे. मग मामा तो इथं येऊन काहीतरी बोलला तर मी त्याला सोडायचं नाही. मामा म्हणतात, अरे बाबा असं काहीही करू नका, त्याला समजल, एक ना वेळ एक त्याला समजल. इकडे आपण पाहतो दामोदरच्या घरी त्याचे शेजारी येतात व त्यासनी सांगू लागतात, आम्ही पूजा करत होतो नारळ ठेवून, त्या नारळावर भंडारा आला, तो कसा आला कोणास ठाऊक, हा तर मामांचाच लीला आहे आम्हासने असं वाटतं या. हे ऐकून दामोदर व त्याची पत्नी खूप आश्चर्यचकित होतात व ते म्हणतात, हो हे मामांचीच लीला आहे, मामानेच केला असेल, तुमची आता श्रद्धा आहे त्यांच्यावर, भक्ती आहे, ते तुम्हासनी पावलं असतील आता मामा. म्हणजेच आता तुमचं सर्व चांगलं होणार आहे आणि तुमचा पण आता संचित वाढला असेल. हे सर्व दिनकर ऐकतो व दिनकर म्हणू लागतो, काय चाललं आहे तुमचं हे नुसता मामा मामा मामा, असलं काही माझ्यासमोर बडबडू नका, काहीही बोलू नका. बस काहीतरी झालं की मामाने केलं, हे झालं तर मामाने केलं. आणि मलासुद्धा तुम्ही तेच सांगत आहेत की मामाने केलं, मामा देव आहेत, हे आहेत, काहीही माझ्यासमोर असलं बोलू नका. आणि तुम्हीसुद्धा तुमचं काय काम असेल तेवढं करा आणि इथून निघून जावा. दामोदरची पत्नी म्हणते, हे दिनकर हे काय बोलत आहेस तू, त्यासने सरळ बोलायला येतं आहे की नाही तुला. दिनकर म्हणतो, तुम्ही सरळ बोलायला काय ठेवलंच नाही, मग मी तसंच बोलणार. शेजारनी दिनकरला समजवत असतात, अरे दिनकर, बाळूमामा कोण आहेत तुला अजून ठाव नाही, ते देव आहेत देव. आणि अजूनही तुला सांगत आहे, तू तळावरून इकडे आला आहेस ते चुकीचं केलं आहेस. तू आलायस तसं जा आणि मामांना माफी माग, म्हणजे सर्व तुझं चांगलं होईल बघ पुढं. दिनकर बोलू लागतो, मला तुम्ही काहीही सांगू नका आणि मला तळावर जायचं नाही, तिथली कामे करायची नाहीत. दिनकरची आई बोलते, दिनकर हे काय बोलत आहेस तू, तिकडे जा, मामांची सेवा कर, तळावर जा, तिथली कामे कर, म्हणजे सर्व तुझं चांगलं होईल बघ. आम्ही तुझं चांगलंच बघत आहे, आम्ही का बरं तुझं वाईट पाहू, तुझं चांगलं झालं तर चांगलं होईल मग. शेजारनी परत दिनकरला समजावत असतात, हे बघ दिनकर, आम्ही तर तिकडे जात आहोत, तू बी गेलास तर तुझं चांगलं होईल बघ. इकडे आपण तळावर पाहतो होआपा खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो, मामा हे असं काहीही नावं ठेवले तर मला आवडायचं नाही, तर तो इथं आला तर त्याला मी सोडणार नाही, त्याला मारणार खूप आम्ही. मामा म्हणतात, अरे असं काहीही करू नका, त्याला अक्कल येईल तेव्हा तो स्वतः येऊन माफी मागाल आपल्याशी, आता तुम्ही काहीही करू नका. पुढे आपण पाहतो जो किसन सर्वांना सांगत असतो मामा कोण आहेत काय आहेत आणि त्यांची का पूजा करता, मामा काही देव नाहीत असे जो बोलणारा, तो रात्री झोपलेला असतो. त्याला अचानक जाग होते व तो समोर पाहतो तर त्याला नाग दिसतं. तो खूप जोराने ओरडू लागतो, अरे वाचवा, कोण आहे का रे इथे, असं तो मोठमोठ्याने ओरडू लागतो. व तसेच तो पळत घराबाहेर निघून जातो. तसे पळत तो दामोदरच्या दारी जाऊन झोपतो व सकाळ होते, त्याला जाग झालेली नसते. येता जाता सर्व लोक त्याच्याकडे पाहत असतात, हो असं का झोपला आहे, ह्याला काय झालं आहे, असे सर्व लोक विचार करत असतात.
तेथे दामोदर येतो व त्याला उठवतो. अरे किसन उठ, काय झालं आहे तुला? तेवढ्यात ते उठतो. तो किसन बोलू लागतो, अरे मला काय झालं आहे, मी इथे कसं काय आलो आहे, असे तो बोलू लागतो. व तो सर्वांनी सांगू लागतो की काल आमच्या घरामध्ये नाग आला होता. आता काय सांगायचं तुम्हासनी, अचानक आला नाग, त्यामुळे मी घाबरून पळत इकडे आलो आणि पाहतो तर इथेच झोपलो आणि सकाळी उठून पाहतोय तर इथून मी काही गेलेलो नव्हतो. आणि हे बघ दामोदर, मी सकाळीच उठून जाणार होतो पण मला जाग झालेली नाही. त्याला सर्व लोक बोलू लागतात, अरे हे बघ, तू मामांना वाईट वगैरे बोलत असतोयस म्हणून तुझ्या घरी नाग आला होता बघ. तर तो किसन म्हणतो, अरे तसं काहीही नसतंय, काहीही पण बोलू नका तुम्ही. मामा कुठे काय देव आहेत का? तो नाग इकडून तिकडून कुठेतरी आला असेल आणि तुम्ही सारखे बाळूमामाचं नाव घेत असता. काय चाललंय तुमचं हे? दामोदर बोलतो, हे किसन, तू इथून आधी निघून जा आणि मामांबद्दल काही वाईट शब्द बोलू नको. आणि माझ्या दारी येऊन तू बोललास तर माझ्याशिवाय वाईट कोण नसणार बघ. किसन बोलू लागतो, मी काय बोललो तेव्हा, जे आहे ते सांगत आहे. मामा कोण आहेत आणि मामांचं तुम्ही काय एवढं गुणगान गाता? दामोदर खूप चिडतो व त्याला बोलू लागतो, किसन मला राग यायच्या आधी जा इथून, नाहीतर काय खरं नाही बघ. त्या किसनला सर्व लोक बोलू लागतात, अरे मामा देव आहेत आणि तू असे बोलू नकोस, तुला समजल केव्हा तरी. आणि हा नाग तसे आला नाही, मामानं तू वाईट बोलतोयस म्हणून तर तिथे आला आहे. तर तो म्हणतो, तसे काहीही नाही, तो आला असेल फिरत कुठूनही आणि तुम्ही त्याला उगाच मामांचं नाव जोडत आहे, असे काहीही नसतं. बाकीचे त्याला बोलतात, अरे हे बघ, अजून वेळ गेलेली नाही, तू मामांना माफी माग आणि वाईट बोलायचं बंद कर, म्हणजे तुझं सर्व चांगलं होईल बघ. तसे बोलून तो किसन तिथून निघून जातो. पुढे आपण तळावर पाहतो. दत्तू मामासनी सांगत असतो, मामा एक तुमच्याशी बोलायचं होतं. मामा म्हणतात, अरे मला कामं आहेत, थांब नंतरून बोल. मामा लोकांची गारणं सोडत असतात. ते झाल्यानंतर दत्तूला विचारतात, हां दत्तू आता बोल, काय आहे? तर दत्तू सांगू लागतो, मामा शेठजी होतं ना, त्यांना आपलं अजून पैकं दिलेलं नाही आणि धान्य वगैरे थोडंच दिलं आहे, त्यानं भाकरी भाजीसुद्धा थोडंच दिलं आहे. जेवढं त्यांनी देतो बोलला होता तेवढं तर काय त्यानं दिलेलं नाही बघा. आणि आता पैकं द्यायचंसुद्धा अजून नाव काढलेलं नाही त्यानं. मामा म्हणतात, अरे देईल की मग. हो आपा बोलू लागतो, नाही मामा, तो बोलल्यासारखं काहीही करत नाही. तो तर किती गुणगान गात होता आणि आता बघितलं तर त्याचं काम झाल्यावर तो काही नावच काढना पैकं द्यायचं. मामा म्हणतात, हे बघ, पैकं त्याच्याकडून घ्यायचं कसं आपल्याला माहीत आहे, तुम्ही नका त्याची काळजी करू, बघू तो काय करतो या. पुढे आपण पाहतो, शेळजीची पत्नी मामांना म्हणजेच तळावर भाजी भाकर धाडत असते. शेळजी म्हणतो, हे काय करत आहेस तू? तर ती बोलते, हे मी तळावर पोहोचवत आहे. तर शेठजी बोलतो, काही करायची गरज नाही, मी आता दिलं आहे त्यासने आणि तेवढं बास होतं आहे. तर शेठजीची पत्नी म्हणते, अहो असं काय करताय, आपण त्यांची मेंढरं शेतामध्ये बसवल्यात म्हणल्यावर आपल्याला द्यायला पाहिजे आणि आपलं तसं बोलणं झालं होतं. तर शेठजी म्हणतो, काहीही गरज नाही, मला द्यायचं होतं तर तेवढं मी दिलं आहे आणि आता हे आतमध्ये तू घेऊन जा. तर शेठजीची पत्नी बोलते, अहो असं काय करत आहे, आपण त्यांना सांगितलं आहे काही पैकं द्यायचं आहे, धान्य द्यायचं आहे आणि थोडं भाजी भाकरसुद्धा देणार आहोत आपण. तर शेठजी बोलू लागतो, तसे काही नाही, सांगायचं एक असतं आणि करायचं एक असतं, उगाच तू काहीही बोलू नको, ते आतमध्ये घेऊन जा, तुला काहीही कळत नाही. आणि पैकं काय असंच द्यायचं नसतं, ती घरची लक्ष्मी असते, लक्षात ठेव. तर शेठजीची पत्नी बोलते, अहो आपण मामासनी सांगितलं आहे की त्यासनी पैकं वगैरे देणार आहोत म्हणून आणि आपल्यासनी ते द्यावलंच पाहिजे. आणि मामा म्हणजे देव आहेत, त्यासनी सर्व दिसतंय, सर्व समजतंय आणि आपण जसं वागतोय हे चुकीचं करतोय हे त्यासनी समजतंय. त्यामुळे सांगत आहे, आपण जसं वागत आहे चुकीचं आहे, हे असं वागायला नको. तर शेठजी म्हणतो, अरे असं कोणाला समजतंय काय, काही पण बोलू नकोस तू, आणि ते काय देव वगैरे काय नसतील, ते घेऊन जातो आत आधी. आपण आजच्या भागामध्ये असं पाहतो
की शेठजी हा खोटं बोललेला आहे आणि मामासने सांगितलं तसं काहीही वागत नाही. म्हणजेच तो जे काही ठरवलं होता व्यवहाराचं त्यात आता तो पचवत आहे आणि मामांना पैका वगैरे द्यायचं टाळत आहे. इकडे मामा बोलतात, अरे शेठजी, माझ्या तळावरचं मी साधं धागासुद्धा घेऊन जाऊ देत नाही आणि तू तर माझं व्यवहाराचं पैसे थांबवत आहेस. तुझ्याकडून कसं घ्यायचं मला हे नक्कीच ठाव आहे. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट्स येण्यासाठी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.